नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। वर्षभरापासून वारंवार सूचना दिल्यावरही ई-केवायसी न करणे 8457 शेतकऱ्यांना भोवले आहे। या शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारीला वितरित झालेला प्रत्येकी 2000चा 19व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही। या योजनेत अपात्र शेतकरी लाभ घेत असल्याचे केंद्र शासनाच्या लक्षात आल्याने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले। यासाठी 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली, मात्र काही शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले। त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनांची अकृषक व व्यावसायिक उपयोग केला जाऊ नये यासाठी स्वच्छ असोसिएशन या पर्यावरणवादी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे। राज्य सरकारने 1968 ते 1969 मध्ये कृषी विद्यापीठाला नागपुरातील विविध ठिकाणी जमीन दिल्या। शासन निर्णयानुसार त्या जमिनींचा केवळ कृषी शिक्षण, प्रयोग व संशोधनाकरिताच उपयोग करणे बंधनकारक आहे। पुण्यातील स्वारगेट बस आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मुलीवर अत्याचार करून आरोपी दत्तात्रय गाडेने घटनास्थळावरून पळ काढला। त्याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय। पुणे पोलिसांच्या पोलीस उपायुक्त समर्थना पाटील यांनी सांगितलं, पोलिसांकडून आरोपीला पकडून देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। उत्तर प्रदेशच्या कानपूर मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एका तरुणीने तिची छेड काढणाऱ्या विकृत व्यक्तीला स्वतःच अद्दल घडवली। 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 13 वेळा त्याच्या कानशिलात लगावली। हा तरुण नंतर या तरुणीच्या गयावया करत असल्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। कल्याण येथून एक खळबळजनक घटना पुढे आली। विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला। महिलेने लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला। त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली। विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली आहे। मुकेश अंबानी पासून गौतम अदानी पर्यंत जगभरातील दिग्गजांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात येऊन पवित्र स्नान केलं। दरम्यान ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल देखील आपला मुलगा आर्यन सोबत संगमावर पोहोचले होते। येथे त्यांनी महाकुंभ विषयीचा आपला वैयक्तिक अनुभव सांगितला आणि जुन्या दिवसांची आठवण करून देत हॉटेल व्यवसायाची कल्पना कुंभमेळ्यापासून मिळाल्याचं सांगितलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। या महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे। काही तांत्रिक कारणांमुळे आतापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते, मात्र आता आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना 2 दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले। दरम्यान आता कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूरकडे रवाना झाले आहे। प्रशांत कोरटकर याच्या शोधासाठी कोल्हापूरहून नागपूरमध्ये पोलिसांचे पथक पोहोचले आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार झाला आहे। त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ लागत असून त्याचा अजूनही ठाव ठिकाणा लागलेला नाही। त्याचा फोन बंद असल्याची माहिती नागपूरमधील बेलतरोडी पोलिसांनी दिली आहे। पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला। त्यानंतर पुण्यात टॅक्सीने घरी निघालेल्या एका IT प्रोफेशनल तरुणीसमोर एका कॅब चालकाने धक्कादायक कृत्य केले। त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कल्याणी नगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनियर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकात खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 21 संचालकांची बिनविरोध निवड झाली। कारखान्याची सूत्रे आता वसंतदादांच्या 4थ्या पिढीतील वारसदारांकडे जाण्याची चिन्हे असून माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय प्रवेश झाला आहे। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या करता स्त्री पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबियांना एकर रकमी 20,000 रुपये दिले जातात। गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 47 कुटुंबांना एक रकमी 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात आल्याची माहिती आहे। संकटात सापडलेल्या व निराधार कुटुंबियांची ही योजना दिलासादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे।
महाशिवरात्री निमित्त भजनासाठी पहाटे अर्टिगा गाडीत 5 युवक जात असताना नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप ते खोडाई देवी मंदिर रस्त्यावर भरधाव वेगातील अर्टिगा गाडी विद्युत खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली। अपघातात 4 जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे। पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल फिर्यादीची प्रत 3 दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी असे आदेश देण्यात आले आहेत। उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये 45 दिवस चाललेल्या महाकुंभ मेळ्याची नुकतीच सांगता झाली। या महाकुंभ मेळ्यात जगभरातील कोट्यवधी भाविकांनी श्रद्धेने आणि भक्तीने त्रिवेणी संगमात स्नान केले। गुरुवारी महाकुंभ मेळ्याच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की एकतेचा महान यज्ञ पूर्ण झाला आहे। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे। बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना नालासोपारात घडली आहे। या बापाने पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। वक्फ बोर्ड विधेयकावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे। हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संसदेत मांडण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं। समितीकडून सुचवण्यात आलेल्या शिफारशींपैकी 44 शिफारशी नामंजूर करण्यात आल्या तर 14 शिफारशी विचारार्थ घेण्यात आल्या। या 14 बदलांसह आता वक्फ बोर्ड विधेयकाचा सुधारित मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे। गेल्या काही वर्षापासून देशभरात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होतोय। यामध्ये रस्ते मार्गांचा सर्वाधिक विकास होताना पाहायला मिळतो। देशभरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारले जात आहे। या रस्त्यांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी टोल टॅक्स हा प्रमुख स्रोत आहे। मात्र आता टोल टॅक्स वरून कोर्टाने चांगलेच फटकारलं आहे। जर रस्त्याची स्थिती चांगली नसेल तर तुम्ही टोल टॅक्स वसूल करू शकत नाही, असं जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने म्हटलंय। केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यभरात नोव्हेंबर पासून सुरू असलेली 21वी पशुगणना मोहीम अंतिम टप्प्यात आहे। जिल्ह्यात 87% कार्य पूर्ण झाले असून लातूरचा पशुसंवर्धन विभाग राज्यात द्वितीय स्थानावर आहे। 87% कार्य जिल्ह्यात मोहिमेची उद्दिष्टपूर्वी लवकरच झाली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून बंद असलेली महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बस सेवा बुधवारपासून सुरू झाली असून कोल्हापूर निपाणी व कोल्हापूर बेळगाव या 2 बस बुधवार या मार्गावरून धावल्या। जगातील सर्वात मोठ्या स्वरूपाचा धार्मिक सोहळा असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला। या दिवशी सुमारे 1.44 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले। तर 13 जानेवारी 2025 पासून 45 दिवस सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत 66.21 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले। महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते। यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याची मोहीम तीव्र केली आहे। त्यांनी देशाची सत्ता हाती घेतल्यापासून व्हेनेझुएला, भारत, ब्राझील, मेक्सिकोसह अनेक देशांतील हजारो लोकांना हद्दपार केले आहे। आता असे सांगण्यात येत आहे की ट्रम्प 227 वर्षे जुना कायदा आणण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे सर्व गैर अमेरिकन लोकांना देशातून बाहेर काढण्याचा धोका आहे। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा कायदा लागू केल्यास अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडेल। गुगल मॅप्सने चुकीच्या ठिकाणी पोहोचल्यामुळे राजस्थानमध्ये झालेल्या रीट परीक्षेसाठी अनेक कॅन्डिडेट बसू शकले नाहीत। गुगल मॅपमुळे अलवर येथील बाबू शोभाराम कला महाविद्यालयाच्या गेटवर एका महिला कॅन्डिडेट उशिरा पोहोचल्यामुळे महिलेला आता प्रवेश मिळाला नाही, तेव्हा ती ढसाढसा रडू लागली। महिला कॅन्डिडेटने सांगितले की ते 4 वर्षापासून रीट परीक्षेची तयारी करत होती।
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अभिनयापेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत येत असते. ती बिग बॉसच्या घरात 2दा दाखल झाली होती. ती सलमान खानला तिचा भाऊ मानते. बी टाउन मधील सर्वात चर्चित बॅचलर सलमान खानच्या चाहत्याने त्याने लवकरात लवकर लग्न करावे असे वाटत आहे. दरम्यान आता राखी सावंतने बॉलिवूडच्या भाईजानसाठी वधू शोधली आहे, जी पाकिस्तानातील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना ज्या सिनेमाची उत्सुकता होती तो म्हणजे सिकंदर. काल महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सिकंदर सिनेमा कधी येणार याची तारीख अन वेळ निर्मात्यांनी जाहीर केली होती. अखेर आज 27 फेब्रुवारी सिकंदरचा हटके टीजर रिलीज झालाय. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या रॉकिंग स्वॅग मध्ये लक्ष वेधतोय. सलमानच्या जोडीला रश्मिका मंदाना आणि कटप्पा फेम अभिनेता सत्यराज खलनायक म्हणून समोर येतोय. प्रियंका चोपडाची आई मधु चोपडा यांनी टीव्हीच्या एका मुलाखतीत एक खास किस्सा शेअर केला. मधु म्हणाल्या की प्रियंका मिस वर्ल्ड जिंकून बरेलीला परत आली, परंतु बरेलीमध्ये आमचं अजिबात स्वागत करण्यात आलं नाही. स्त्री शोषण असं कारण देऊन राज्य प्रशासनाने प्रियंकाची यशस्वी कामगिरी नाकारली. प्रियंका ज्या मूळ शहरातून येते तिथेच तिचं स्वागत करण्यात येईल, आम्ही इथे स्वागत करणार नाही असं प्रशासनाचं म्हणणं होतं. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आणखी 5 गट सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंतच्या परिस्थितीवर नजर टाकली तर 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत आणि 2 संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. गट अ चा मुद्दा पूर्णपणे मिटला आहे, पण ग्रुप बी च्या सेमीफायनलची परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही. भारत आणि न्यूझीलंड यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत RTE अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी संपत आहे. मात्र 29,102 प्रवेश निश्चित झाल्याने उर्वरित रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ॲपलने अलीकडेच त्यांच्या आयफोन युजर्ससाठी AI फीचर्स लॉन्च केले आहेत, पण यानंतर कंपनीला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले. अलीकडेच काही युजर्सनी Xवर पोस्ट केले की आयफोन मधील व्हॉइस टू टेक्स्ट फीचर मध्ये जेव्हा कोणी वंशवादी म्हणतो तेव्हा तिथे ट्रम्प असे टाईप होऊन येते. हे फक्त काही सेकंदासाठी घडते, परंतु त्यानंतर योग्य शब्द दिसू लागतो. व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडिओ नंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. टोयोटा ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या नवीन कारची एंट्री लवकरच करणार आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार कंपनी पुढील महिन्यात 12 मार्चला आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. यासाठी टोयोटाने कारचा टीजरही रिलीज केला आहे. टीजर पाहता कारचे मॉडेल खूप स्टाईल मधील कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर सारखे आहे. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अमेरिकेत 14 फेब्रुवारी रोजी एका वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाला. नीलमवर सध्या अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी मिळाल्यानंतर नीलमच्या कुटुंबियांना तात्काळ अमेरिकेला रवाना व्हायचे आहे. यासाठी त्यांनी व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. दरम्यान तिच्या कुटुंबियांची मागणी मान्य झाली असून व्हिसाच्या मुलाखतीसाठी वेळ देण्यात आली आहे. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.